शेतकरी कर्जमाफी 2026च्या सर्व अपडेट आपण रेग्युलर जाणून घेत आहोत आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि तेवढीच आनंदाचे अपडेट असणार आहे, कारण या कर्जमाफीबाबतचे एक नवीन आणि महत्त्वाचे अर्ज आले आहेत। या अर्जामुळे ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या पुढील यादीमध्ये नाव येणार आहे त्यासोबतच प्रोत्साहनपर अनुदानामध्ये जर तुमचे नाव आले असेल तरी देखील तुमच्यासाठी हा अर्ज खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे। हा अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागेल जेणेकरून तुमचे कर्जमाफी अंतर्गतचे पैसे जमा होणार आहेत। आता नक्की हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, यामध्ये माहिती काय लिहायची, हा अर्ज तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि या अर्जासंदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या जेणेकरून या कर्जमाफी असेल किंवा इतरही सर्व सरकारी योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण करत आहोत। तर लगेच भरा हा महत्त्वाचा अर्ज। मग हा अर्ज नक्की कुणी भरायचा आहे, कशा पद्धतीने भरायचा आहे याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया। सुरुवातीला हा अर्ज नक्की काय आहे ते आपण पाहूया। तर या ठिकाणी बघा हा अर्ज आहे, हा अर्ज सरकारच्या वतीने देण्यात आला आहे आणि हा अर्ज तुम्ही लिहायच्या कोणासाठी आहे तर बघा, प्रति माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आपल्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे। म्हणजेच की हा अर्ज असताना माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि तुमच्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव लिहायचे। त्यानंतर पुण्यश्लोक विषय काय लिहायचा आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेत आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी होत नसल्याबाबत लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे। ई-केवायसी अनेक शेतकऱ्यांची होत नाही आहे। अनेक शेतकऱ्यांचा फार्मर आयडी असून देखील फार्मर आयडीचा प्रॉब्लेम येत आहे। अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी फार्मर आयडी होत नाही, ई-केवायसी होत नाही आणि ई-केवायसी न झाल्यास तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत। ही गोष्ट आधीच क्लिअर करतो। 17 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आतापर्यंत केवळ 10 लाख शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी केलेली आहे आणि या 10 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की उद्या तुमचा देखील कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्यास तुम्हाला देखील अशा संदर्भात अडचणी येऊ शकतात आणि ही अडचण आल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। म्हणून फॉर्म खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि या फॉर्मची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक टाकतो, तो चॅनल जॉईन करा आणि त्यामध्ये तुम्हाला या फॉर्मची देखील त्या ठिकाणी PDF मी अपलोड करतो। आता यामध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, महोदय वरील विषयास अनुसरून मी विनंती अर्ज करतो की या ठिकाणी तुमचे नाव येईल, मोबाईल नंबर येईल, तुमचा पत्ता येईल, तुमचा आधार नंबर येईल, तुमचा विशिष्ट क्रमांक। तर हा विशिष्ट क्रमांक कुठून मिळतो अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। तर जेव्हा तुमचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येतं तेव्हा तुमच्या नावासमोर हा विशिष्ट क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। कोणतीही अडचण त्यामध्ये येत नाही। आता विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं किंवा विशिष्ट क्रमांक टाकून त्यानंतर तुम्हाला पुढचा फॉर्म भरायचा आहे। यामध्ये तुमचा फार्मर आयडी या ठिकाणी येईल। फार्मर आयडी आल्यानंतर तुमचे बँकेचे नाव येईल, तुमच्या बँके शाखेचे नाव, सेव्हिंग अकाउंट नंबर, लोन अकाउंट नंबर आणि कर्जाची रक्कम। लोन अकाउंट नंबर कुठून मिळतो तर तुमच्या त्या ठिकाणी जी कर्जमाफीची तुमची सिलेक्शन होईल किंवा कर्जमाफी तुमची जे काही यादीमध्ये नाव येतं त्या यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला ओपन केल्यावर त्या ठिकाणी तुमचा लोन अकाउंट नंबर मिळेल किंवा तुमची बँक असेल, सोसायटी असेल तिथून देखील तुम्हाला तुमचा लोन अकाउंट नंबर मिळणार आहे। आता यामध्ये बघा, मी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेलो असता खालील कारणामुळे माझे आधार प्रमाणीकरण होत नाही। कोणकोणती कारण आहेत ज्यामुळे तुमचं आधार प्रमाणीकरण होत नाही ती कारण देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पहिलं कारण, माझे जमीन नसल्यामुळे ॲग्री स्टॅक उपलब्ध नाही। मग अनेक शेतकऱ्यांचं काय झालंय की त्यांनी जेव्हा कर्ज काढलं होतं तेव्हा त्यांच्या नावावरती जमीन होती, त्यानंतर त्यांनी ती जमीन विकली आणि जमीन विकल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी ॲग्री स्टॅकवर आता काय दाखवतंय, फार्मर आयडी निघत नाही आणि मग अशा वेळी तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे। जी काही तुमचं प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे। पुढचं, माझे नातेवाईक मयत असल्यामुळे आधार प्रमाणीकरण करता येत नाही। आता अनेकांचं काय आहे की वडिलांच्या किंवा आईच्या नावावर त्या ठिकाणी त्यांची क्षेत्र होतं आणि त्यांचे नाव आता यामध्ये आहे आणि वारसदारांना ई-केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत। तर तुमची ही अडचण असल्यास तुम्ही हा पर्याय निवडायचा। नंतर, माझ्या हाताचे ठसे उमटत नसल्यामुळे किंवा माझे कर्ज व पोर्टलमधील रक्कम यामध्ये तफावत आहे, हा देखील एक विषय आहे, लक्षात घ्या। अनेकांची जी कर्ज रक्कम आहे आणि पोर्टलवर रक्कम यामध्ये तफावत आहे, तर तुम्ही या ठिकाणी इथे क्लिक करायचं, टिक करायचं किंवा आता पुढे काय आहे बघा, प्रमाणीकरण करता येत नाही ते टिक करायचं। माझ्या हाताचे ठसे उमटत नाहीत किंवा डोळे स्कॅन होत नाहीत, ज्या ज्या शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी बायोमेट्रिक होत नाही आहे, त्यांचे डोळ्यांचं स्कॅन होत नाही, त्यांनी इथे टिक करायचं। सध्या मी परदेशात राहत आहे, हा देखील अडचण आहे। मी चालू बाकीदार आहे परंतु माझे नाव थकबाकी यादीमध्ये आहे। माझे सोसायटी व इतर बँक 2 ठिकाणी कर्ज आहे। अनेक शेतकऱ्यांचा विषय काय झाला की 2 ठिकाणी कर्ज आहे परंतु
कर्जमाफीमध्ये एकच त्या ठिकाणी त्यांची बँक दाखवत आहे आणि त्यांचे त्यामुळे ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण होत नाही असे असल्यास तुम्ही या ठिकाणी टिक करा. त्यानंतर माझे आधार प्रमाणीकरण केले असता रेकॉर्ड नॉट फाउंड असा संदेश येत आहे. अनेक शेतकऱ्यांना येणारी अडचण म्हणजे रेकॉर्ड नॉट फाउंड असे दाखवत आहे. त्यानंतर माझे सेव्हिंग खाते क्रमांक चुकीचा दाखवत आहे. काही काहींचा सेव्हिंग बँक अकाउंट नंबर वेगळा दाखवतोय तर तुम्ही इथे टिक करा. त्यानंतर माझे संयुक्त खाते आहे, तुमचे संयुक्त खाते असले इथे क्लिक करा. त्यानंतर माझे आधार क्रमांक सेव्हिंग खाते कर्ज खाते रक्कम बरोबर आहे परंतु पोर्टलवर दुसऱ्याचे नाव दाखवत आहे. अनेकांना हा अडचण आली आहे. आता इथे टिक करा. माझ्याकडे ॲग्रीस्टॅक व फार्मर आयडी आहे परंतु आधार प्रमाणीकरण होत नाही. इथे टिक करा. त्यानंतर माझे कर्जमाफी यादीत नाव आले नाही, मी थकबाकीदार असून मी 2 लाखांच्या आत आहे. हा देखील एक मुद्दा. ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांच्या आत कर्ज आहे परंतु त्यांचं नाव आलं नाही त्यांनी इथे टिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. पुढचा मुद्दा त्यामुळे किंवा इथे वर्णन करा. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुमची जी काही अडचण असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे की बाबा माझे पैसे आले नाहीत किंवा माझी रक्कम त्या ठिकाणी वेगळी दाखवत आहे. जी काही तुमचं आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता आणि लिहिल्यानंतर त्यामुळे माझे आधार प्रमाणित करण्यासाठी योग्य ती कारवाई करून मला कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा याची विनंती. आता यामध्ये तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावरील तुमचा संगणक स्क्रीनशॉट जोडायचा आहे म्हणजेच की तुमची ई-केवायसी होत नसल्याचा स्क्रीनशॉट जोडायचा आहे. आधार कार्डाची प्रत जोडायची आहे. त्यानंतर तुमच्या जे लाभार्थी त्याचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूचा दाखला जोडायचा आहे. बँक पासबुकची प्रत जोडायची आहे आणि आवश्यक कागदपत्र आहे. तुमची या ठिकाणी नाव, मुक्काम, पोस्ट, तालुका, जिल्हा, मोबाईल क्रमांक अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे. कुठे? सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तुमच्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकून हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता हा फॉर्म आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा फॉर्म नक्की भरून द्या जेणेकरून कर्जमाफी अंतर्गत तुमचे 2 लाखांच्या आतमध्ये कर्ज असेल आणि तुमचं नाव असेल आले तर देखील तुम्ही हा फॉर्म भरून देऊ शकता. त्यासोबतच जर तुमचे त्या ठिकाणी काय दाखवतोय मी की तुमची ई-केवायसी होत नसेल तरी देखील तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता. तुमचे जे काही अडचणी आहेत त्या प्रत्येक अडचणीसाठी तुम्ही हा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करू शकता आणि त्यानंतर तुमचे ऑफलाईन पद्धतीने पडताळणी करून तुमचे कर्जमाफीचे पैसे त्या ठिकाणी जमा केले जातील किंवा कर्जमाफीचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणूनच या कर्जमाफीबाबतचा हे महत्त्वाचा फॉर्म नक्की तुमच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला आणि पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी कर्जमाफीच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका.